मी माहिती अधिकार प्रचारक राजेंद्र लाड, चिखली तालुका, जिल्हा बुलढाणा। आज या ठिकाणी चिखली तालुक्यातील शिवाजी छत्रपती महाराज यांचं स्मारक या ठिकाणी मांडण्यात चालू आहे। याच्या अगोदर सुद्धा आम्ही या संदर्भात अशी तक्रार केली होती की इथं कमी दर्जाचे गज वापरून या ठिकाणी बांधकाम चालू होतं। त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने बांधकाम सुरू झालं, पण हे बांधकाम सुरू होत असताना इथले स्थानिक चिखली तालुक्यातील ग्रामीण भागातून जे येणारे लोक, जनता, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप मोठं दैवत आहे। या दैवताला लोक खूप मोठं मानतात आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं आणि त्या स्वराज्य निर्माण करत असताना त्या स्वराज्याचे जनक म्हणून ओळखले जातात, रायतेचे राजे म्हणून ओळखले जातात आणि या रायतेचे राजे म्हणून या ठिकाणी स्मारक या ठिकाणी बांधण्यात आलं आहे। पण हे बांधकाम बांधत असताना या ठिकाणी कोणत्या प्रकारचं या स्मारकावर पाणी मारत नाही आणि हे कालांतराने हे खचण्याची शक्यता आहे, असं आपण या नगरपालिकेच्या साहेबांना या ठिकाणी विनंती करतो आणि त्यांना सांगतो की याच्यावर तत्काळ या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागेल। अशा माध्यमातून कोणी या स्मारकाकडे पाहत असताना कोणाची बोलायची हिंमत होत नाही, कारण जनता ही भयभीत होऊन जनता गुलाम झालेली आहे। जनतेचे बोलण्याची हिंमत राहिली नाही, जनता फक्त पाहते। अशा माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून आपणास विनंती करतो हे स्मारकाला कुठेतरी चांगल्या पद्धतीने बांधण्यात यावं आणि ह्या ठेकेदारावर त्वरित कारवाई करण्यात यावी। इथं मी नेहमी पाहतो कोणत्या प्रकारचं पाणी मारलं जात नाही आणि स्मारक टिकेल का भविष्यात? तर करोडो रुपये खर्च केले जातात, हे करोडो रुपये खर्च करण्याचा उद्देश काय? हा जनतेचा पैसा आहे, जनतेने विचारला पाहिजे। आपण या माध्यमातून यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अन्यथा आम्हाला आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून तुमच्या नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करावं यावं लागेल। आणि हे राजे, रयतेचे राजे असून हे स्वराज्य जनक आहे, त्यांचं स्मारक चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, ही लोकांची आरड आहे, ही जनतेची भूमिका आहे। याच्या माध्यमातून आपण एवढी विनंती करतो, थांबतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान।